शिन्नोळी येथे मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ. 1,25,00,000 रुपयातून 1 किलोमीटर पाणंद रस्ता साकारला जाणार. ग्रामविकासातून सामाजिक समृद्धीकडे वाटचाल. प्रभाकर खांडेकर. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांचा मजबूत पाया आवश्यक असून दळणवळण, शेती, शिक्षण आणि सामाजिक जीवनाशी निगडीत सुविधा गावच्या प्रगतीस चालना देतात. याच अनुषंगाने चंदगड तालुक्यातील शिन्नोळी येथे 1,25,00,000 रुपये निधीतून मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता 1 किलोमीटर या विकास कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या निधीतून हे काम मार्गी लागत असून शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर, तालुका प्रमुख कल्लाप्पा निवगिरे, युवा नेते प्रताप उर्फ पिनू पाटील आणि महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोकमुरकर यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे हे विकास काम प्रत्यक्षात आलं आहे. या पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात ये-जा करणं अधिक सोपं होणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा, आरोग्य सुविधा आणि गावांतर्गत संपर्क अधिक सक्षम होणार असल्याने सामाजिक जीवनालाही चालना मिळणार आहे. या कामांचा शुभारंभ शिन्नोळी खुर्दचे सरपंच परशुराम यल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपतालुका प्रमुख नामदेव सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर पाटील, वाहतूक सेना अध्यक्ष सलीम मुल्ला, शिव उद्योग सेना अध्यक्ष सुशांत नौकुडकर, महिला उपतालुका प्रमुख भारती शेडगे उपस्थित होते. तसेच तालुका संघाचे जनरल मॅनेजर SY पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सदस्या, सह्याद्री सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब Y पाटील, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील, भाजपचे सरचिटणीस प्रताप सूर्यवंशी, माजी सरपंच आणि पंच भरमा वैजू पाटील, माजी उपसरपंच गुंडाराव राकरटे यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रभाकर खांडेकर म्हणाले की विकास हा केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित नसून तो सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची घोडदौड गावापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या विकास कामांमुळे शिन्नोळी गावची ग्रामविकासातून सामाजिक समृद्धीकडे वाटचाल अधिक वेगाने होणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.